आज जो भक्त हा संदेश मन लावून ऐकेल त्याचं आयुष्य मी बदलून टाकीन. होय, तुमचंही आयुष्य आज बदलणार आहे. तुमची सर्व दुःख आता संपणार आहेत आणि आनंदाची बातमी स्वामी माऊली स्वतः तुम्हाला देणार आहेत. ही शेवटची संधी आहे बाळा, ती चुकवू नकोस. आता रडणं थांबव. आजपासून आयुष्यात तू कधीच रडणार नाहीस. हा खास संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे. आता तुला धनलाभाची शेवटची संधी मिळाली आहे. चिंता करू नकोस, कारण तुझं भाग्य आता बदलत आहे. साक्षात स्वर्गातून स्वामींची वाणी होत आहे. अशी संधी पुन्हा कधीच येणार नाही. जेव्हा मागता मागता तू थकून जाशील तेव्हाच हा महासंदेश तुला सापडेल. फक्त 2च मिनिटांत तुझी कठीण इच्छा पूर्ण होणार आहे. आजपासून तुझ्या मनातलं सगळं मला सांग बाळा, कारण तू आता करोडपती होणार आहेस. या यादीत तुझं नाव आधीच लिहिलेलं आहे. या क्षणी मी तुझ्याशी थेट बोलत आहे. तुझ्या घरात मोठा चमत्कार घडणार आहे. तो पाहून तू आनंदाने भरून जाशील. हा गुपित संदेश फक्त तुझ्यासाठीच आहे. तुला त्रास देणाऱ्यांना मी न्याय देणार आहे. हा संदेश तुझं नशीब बदलू शकतो. आज जर तू दुर्लक्ष केलंस तर पुढे कायम पश्चाताप करशील. पुढे जायचं असेल तर हा संदेश ऐकूनच जा. हे माझं शेवटचं सांगणं आहे. माझ्या बाळा, जेव्हा गप्प राहणारा माणूस अचानक बोलू लागतो तेव्हा समजून घ्यावं की त्याची सहनशक्ती संपलेली आहे. जर गेलेला वेळ तुला त्रास देत असेल तर त्या वेळेला तिथेच विसरून जा. घरात हवं तेवढं रड, पण बाहेर पडताना नेहमी हसरा चेहरा घेऊनच निघ. आजच्या जगात सांभाळून चाल. जागोजागी वाईट विचार असलेली माणसं आहेत. निगेटिव्ह, स्वार्थी, ढोंगी लोकांना फक्त फोनमधूनच नाही तर आयुष्यातूनही डिलीट कर. या जगात मदतीसाठी फक्त पैशाची नाही तर चांगल्या मनाची गरज असते. आणि ते मन तुझ्याजवळ आहे. एकटं राहण्याचा आनंद घे, कारण कोणीही कायम तुझ्यासोबत नसतं. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस. तूच तुझा मित्र, तूच तुझा सोबती आहेस. बाळा, जो माणूस कोणाच्याही नजरेत वाईट नाही तो बहुतेक वेळा चालाख असतो आणि कोणाचाच नसतो. तुझं आयुष्य तुझ्याच हातात आहे. ते चांगलं बनवण्यासाठी कुणाकडूनही अपेक्षा ठेवू नकोस. तुझी सगळ्यात मोठी दौलत म्हणजे तुझा वेळ. तो कुणाला द्यायचा याचा विचार करूनच दे, कारण एकदा गेलेली वेळ परत येत नाही. समजूतदार माणसाचं डोकं चालतं आणि असमज माणसाची जीभ. बोलण्याआधी विचार कर. बोलून विचार करणं टाळ. बाळा, जेवढा तू जास्त दबशील तेवढे लोक तुला दाबण्याचा प्रयत्न करतील. चूक तिथे चूक म्हणायला शिक आणि अन्याय होत असेल तर बोलायला शिक. खऱ्या बुद्धिमान माणसात कधीच अहंकार नसतो. दुसऱ्यांच्या चुका सगळ्यांना दिसतात, पण स्वतःवर वेळ आली की लोक आंधळे होतात. पूर्ण ताकद लावा पैसे कमावण्यात, कारण या जगात पैशाचं महत्त्व आहे. पण लक्षात ठेव, प्रत्येक दुःखानंतर सुख येतच. हार मानू नकोस. तू पडला असशील, थकलास तरी चालेल, पण उठणं सोडू नकोस. आरशाची काच नाजूक असते, पण ती खरे चेहरे दाखवायला कधीच घाबरत नाही. पैसा, सौंदर्य क्षणभंगूर आहे, पण स्वभाव कायमचा असतो. बाळा, तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे. भिऊ नकोस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. हा माझा आशीर्वाद कायम तुझ्यासोबत राहील. मित्रांनो, सगळेच लोक आपल्यासाठी टाळ्या वाजवतील असे नाही. काही जण आपल्याकडे बोटही दाखवतील. हे स्वीकारायला शिकावं लागतं, कारण जब तक है जिंदा तब तक है निंदा. जेव्हा आपल्याला असं वाटतं की सगळेच संपून गेलं आहे तेव्हाच ती खरी वेळ असते नवीन सुरुवातीची. त्यामुळे आयुष्यात कितीही संकटं आली, कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका, घाबरून जाऊ नका. स्वतःवर विश्वास ठेवा आणि खंबीरपणे पुढे चालत रहा. सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. समजावण्यापेक्षा कधीकधी समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. नेहमी माझंच खरं असं नसतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक इतकाच असतो की जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. माणसाने दिसण्यापेक्षा किंवा दाखवण्यापेक्षा असण्यावर भर द्यावा, कारण सोन्याखालीचं पितळ उघड पडलं की ते कशाच्याच कामी येत नाही. सहमत असाल तर होय देवा असे टाईप करा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. आयुष्य तुमचं आहे, संघर्ष तुम्हालाच करायचा आहे. बाकीचे फक्त मज्जा बघणार आहेत. तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवा. हातावरील रेषांमध्ये दडलेलं भविष्य पाहत बसी नका. त्याच हातांनी कष्ट करा, मेहनत करा आणि स्वतःचं भविष्य घडवा. आयुष्य वर्तमानात जगता आलं पाहिजे. कुणास ठाऊक भविष्यासाठी राखून ठेवलेले आयुष्य जगता येईल की नाही.
माझ्या आयुष्यातील या अध्यायाला माझी योग्यता ओळखून त्यानुसार वागणे यालाच शहाणपण म्हणतात. मित्रांनो, जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी 2 वेळा जीवन मिळत नाही. म्हणून मिळालेले आयुष्य आनंदाने जगा. आरोग्यासाठी वेळ द्या. कधीकधी खूप काही बोलण्यापेक्षा गप्प राहिलेलंच चांगलं असतं. आपण गप्प राहतो याचा अर्थ असा नाही की आपण त्रास निमूटपणे सहन करतो. आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही, पण आपला पतंग नक्कीच नियंत्रित करू शकतो. तसेच आयुष्यात येणारी संकटं आपण थांबवू शकत नाही, पण त्या संकटांवर मात करून पुढे जाण्यासाठी आपण नक्कीच सज्ज होऊ शकतो. इतके जिद्दी बना की तुमच्या ध्येयापुढे तुम्हाला काहीच दिसू नये. पैज लावायची असेल तर स्वतःसोबत लावा. जिंकलात तर आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर अहंकार हराल. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे आणि डोळ्यांसमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा आपलाच आहे. सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे टाईप करा आणि हा संदेश मित्रपरिवाराला शेअर करा. यश म्हणजे शेवट नाही आणि अपयश म्हणजे अंत नाही. फक्त हिंमत आहे जी नेहमी तपासली जाते. कुणीही तुमच्यासोबत नसेल तरी घाबरू नका, कारण उंच उडणारे गरुड कमीच असतात आणि त्या गरुडांना स्वतःच्या पंखांवर विश्वास असतो. तसेच तुम्हीही स्वतःवर आणि तुमच्या भगवंतावर विश्वास ठेवा. सकारात्मक विचार ठेवा, आत्मविश्वास ठेवा, नेहमी आशावादी आणि पॉझिटिव्ह रहा. जंगलातील हरिण सकाळी उठल्यावर विचार करतं, मला खूप धावावं लागेल, नाहीतर सिंह मला मारून खाईल. आणि सिंह सकाळी उठल्यावर विचार करतो, मला हरिणापेक्षा जास्त धावावं लागेल, नाहीतर मी उपाशी मरेन. आपण सिंह असू वा हरिण, जीवन चांगलं जगण्यासाठी संघर्ष करावाच लागतो. संघर्षाशिवाय जीवन नाही आणि त्याशिवाय आनंदही नाही. आयुष्य जगण्यासाठी नुसते विचार करून उपयोग नाही, ते विचार सुविचार असले पाहिजेत. आपण कसे दिसतो यापेक्षा आपण कसे आहोत याला जास्त महत्त्व आहे. जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तरी तक्रार करत रडत बसू नका, कारण देव हा असा डायरेक्टर आहे की कठीण रोल नेहमी बेस्ट कलाकारालाच देतो. तुमचा प्रत्येक दिवस आनंदाने जाईल, कारण आयुष्यात येणारा प्रत्येक अनुभव ही एक शिकवण आहे. कुणाच्या चुका उणीवा शोधत बसू नका. नियती स्वतः हिशोब घेईल, तुम्ही करू नका. आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते, कोण यायला पाहिजे हे मन ठरवते, पण कोण टिकून राहणार हे आपला स्वभाव ठरवतो. त्यामुळे स्वभाव चांगला ठेवा, प्रेमळ बना, सकारात्मक बना. चेहरा इतका हसरा ठेवा की तुमचा रुबाब वाढेल, कारण हसून केलेली कामं आपली ओळख वाढवतात. मी आहे म्हणून सगळे आहेत याऐवजी सगळे आहेत म्हणून मी आहे असा विचार ठेवा. मग आयुष्यात कधीच एकटेपणा वाटणार नाही, कारण तुमच्यासोबत तुमचा भगवंत आहे. सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश त्या हरलेल्या मनापर्यंत पोहोचवा ज्याला आयुष्य जगायची इच्छा उरलेली नाही. असामान्य माणसाची 3 लक्षणं असतात. तो चुकीची कामं करत नसल्यामुळे चिंतामुक्त असतो, ठाम विचारांमुळे त्याच्या मनात गोंधळ नसतो आणि शूर असल्यामुळे त्याला भीती नसते. मित्रांनो, आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकण्याचा कंटाळा आल्याने बेम्मत म्हणून हरलो आहोत. सहमत असाल तर होय स्वामी आई असे टाईप करा. मित्रांनो, जेवढं नुकसान परके करत नाहीत त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नुकसान आपलेच लोक करतात. तरीही स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. आयुष्यात मागे बघाल तर अनुभव मिळेल, पुढे बघाल तर आशा मिळेल, आजूबाजूला बघाल तर सत्य मिळेल आणि अंतर्मनात बघाल तर आत्मविश्वास मिळेल. त्या आत्मविश्वासाला कधीही हरू देऊ नका. कुणीही तुमच्यासोबत नसेल तरी चालेल, पण आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे हा विश्वास ठेवा. सहमत असाल तर देवा माझी पाठ राख असे टाईप करा. शांत बसा. डोळे थोडेसे मिटा. मनातून सगळ्या चिंता बाजूला ठेवा. बाळा, हा संदेश ऐकायला तुला कोणी जबरदस्तीनं आणलेला नाहीये. हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचलाय कारण स्वामींनी तुला निवडलंय. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SSC मराठी चॅनलवर. आज आपण नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर उभे आहोत. मागचं वर्ष कसं गेलं ते तुलाच माहितीये. किती वेदना, किती अश्रू, किती अपमान आणि किती वेळा तू एकट्यानं रडलास. पण बाळा, स्वामी सांगतायत आता पुरे. स्वामी म्हणतात मी पाहिलाय तुझा प्रत्येक अश्रू, मी ऐकलं आहे तुझं प्रत्येक मौनातील रडणं. तू लोकांवर विश्वास ठेवलास, पण त्यांनी तुला तोडून टाकलं. तू प्रामाणिक राहिलास, पण लोकांनी तुला चुकीचं समजलं. तू मदत केलीस, पण संकटात कोणीच उभं राहिलं नाही. बाळा, हे सगळं सहन करत असताना तू एकदाही माझ्यावरचा विश्वास सोडला नाहीस. आणि म्हणूनच आज नवीन वर्षाच्या आधीच मी तुला हा संदेश देतोय. स्वामी म्हणतायत हे नवीन वर्ष तुझ्यासाठी रिकाम्या हाताने येणार नाही.
2026 हे वर्ष तुझ्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहे. अडकलेली कामं पुढे सरकतील, थांबलेले पैसे मिळतील, तुटलेले नातेसंबंध सुधारतील आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुझं मन शांत होईल. बाळा, तू फार काळ अंधारात राहिलास. आता प्रकाशाची वेळ आलीये. स्वामी म्हणतात, मला माहितीये तुझ्या मनात अजूनही भीती आहे. भीती ही की पुन्हा काहीतरी बिघडेल, पुन्हा कोणी फसवेल, पुन्हा माझी आशा तुटेल. पण बाळा, या 3 वर्षात मी स्वतः तुझ्या पुढे चालणार आहे. तू 1 पाऊल टाकशील, मी 10 पावलं तुझ्यासाठी तयार ठेवली आहेत. स्वामी सांगतायत, या नवीन वर्षात तू 3 गोष्टी विसरू नकोस. स्वतःला कमी समजू नकोस, भूतकाळाला परत ओढू देऊ नकोस आणि माझ्यावरचा विश्वास कधीही सोडू नकोस. बाळा, तू ज्या गोष्टीसाठी रडत होतास तीच गोष्ट आता तुला हसवणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, नवीन वर्षाची पहिली सकाळ तुझ्यासाठी साधी नसेल. त्या दिवशी तुला मनातून एक वेगळाच शांतपणा जाणवेल. जणू काही देव स्वतः सांगतोय, आता सगळं ठीक होणार आहे. ज्या गोष्टीसाठी तू खूप काळ झगडलास ती गोष्ट आता हळूहळू तुझ्याकडे यायला सुरुवात करेल. अचानक नाही, पण नक्की. स्वामी म्हणतात, मी पाहिलं आहे तुझं आर्थिक ओझं. किती वेळा तू पैशासाठी झोप उडवलीस, किती वेळा अपमान गिळलास. पण बाळा, 2026 मध्ये तुझे थांबलेले पैसे मिळतील. नवीन उत्पन्नाचा मार्ग उघडेल. हातात पैसा राहील, मनात भीती नाही. स्वामी सांगतात, तू फक्त प्रामाणिक राहा, बाकी सगळं मी पाहतो. बाळा, तू कदाचित विचार करत असशील, माझं काय होणार? स्वामी म्हणतात, तुझं भविष्य माझ्या हातात आहे. 2026 मध्ये नोकरी बदलायची इच्छा असेल तर मार्ग मिळेल. व्यवसायात अडचण असेल तर मदत होईल. शिक्षणात अडथळे असतील तर यश मिळेल. जिथे दरवाजे बंद वाटत होते तिथे अचानक खिडकी उघडेल. स्वामी म्हणतात, तू प्रेम केलंस, पण तुला वेदना मिळाल्या. कोणी सोडलं, कोणी फसवलं, कोणी दुर्लक्ष केलं. पण बाळा, 2026 मध्ये खरे लोक तुझ्या आयुष्यात येतील. जे गेले ते परत येणार नाहीत आणि ते चांगलंच आहे, कारण आता तुझ्यासाठी योग्य माणसे येणार आहेत. स्वामी सांगतात, ज्याने तुझी किंमत ओळखली नाही त्याचं जाणं हाच माझा आशीर्वाद होता. आजपासून बाळा, रात्री झोपण्याआधी फक्त एक वाक्य मनात बोल, स्वामी, माझं सगळं तुम्हाला समर्पित आहे. आणि मग शांत झोप. स्वामी म्हणतात, तू झोपतोस तेव्हा मी जागा असतो. स्वामी म्हणतात, बाळा, 2026 हे वर्ष पूर्णपणे सारखं नसेल, पण या 3 महिन्यात तुझ्या आयुष्यात मोठे बदल घडतील. पहिला शुभ महिना फेब्रुवारी. हा महिना तुला आशा परत देईल. अडकलेला फोन येईल, थांबलेली बातमी मिळेल आणि मनात एक वेगळाच आत्मविश्वास जागा होईल. भक्तांनो, तुमचा यावर विश्वास असेल तर माऊली टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून चर्चा पुढे जाईल. स्वामी सांगतात, या महिन्यात तुझं मन हलकं होईल. दुसरा शुभ महिना जून. हा महिना निर्णयांचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात तू मोठा निर्णय घेशील. नातेसंबंधात स्पष्टता येईल. पैशांच्या बाबतीत स्थैर्य निर्माण होईल. स्वामी म्हणतात, जो निर्णय तू घेशील त्यामागे मी उभा असेन. तिसरा शुभ महिना ऑक्टोबर. बाळा, हा महिना आनंदाची बातमी घेऊन येईल. घरात आनंद, चेहऱ्यावर हसू आणि मनात समाधान असेल. स्वामी सांगतात, हा महिना तुझ्या आयुष्याला वळण देईल. स्वामी म्हणतात, ती बातमी तुला अचानक मिळेल. कदाचित एका मेसेजमधून, एका कॉलमधून किंवा एका व्यक्तीच्या रूपाने. पण बाळा, ती बातमी ऐकल्यावर तू काही क्षण शांत राहशील आणि मनातून फक्त एवढंच निघेल, धन्यवाद स्वामी. डोळे बंद करा. दीर्घ श्वास घ्या. मनात स्वामी समर्थांचा चेहरा ठेवा. आता हळूहळू म्हणा, स्वामी, गेल्या वर्षात जे तुटलं ते मला यावर्षी जोडून द्या. जे हरवलं ते परत द्या आणि जे मिळालंच नाही ते यावर्षी नक्की द्या. स्वामी, माझं आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू इतकं सहन केलंस. आता तुला सुख देणं माझं कर्तव्य आहे. हे नवीन वर्ष तुझ्या हातातून रिकामं जाणार नाही. तुझ्या आयुष्यात आनंद, शांती आणि समाधान हे येणारच आहे. बाळा, जर तू इथंपर्यंत ऐकलंस तर समज स्वामींनी तुझं नाव घेतलंय. 2026 मध्ये कोणत्या चुका टाळायच्या, कोणावर विश्वास ठेवायचा, कोणावर नाही ठेवायचा. एक गुप्त स्वामी मंत्र, रोज 3 मिनिटांचा आणि शेवटचा चमत्कारिक संदेश. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुला सुख देणार आहे, पण तू काही गोष्टी टाळल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, स्वतःला कमी लेखणं. तू जितकं स्वतःला कमी समजशील तितकं जग तुला कमी समजेल. स्वामी सांगतात, मी तुला घडवलंय, तू कमी नाहीयेस. दुसरी गोष्ट, चुकीच्या लोकांवर विश्वास.
सगळे हसणारे आपले नसतात. 2026मध्ये तू कृती बघ, शब्द नाही. ज्याची कृती स्वच्छ आहे त्यालाच जवळ ठेव. तिसरी गोष्ट, भूतकाळ परत उकरून काढणं. जे गेलं ते जाणंच योग्य होतं. स्वामी म्हणतात, भूतकाळ ओझं आहे, ते खाली ठेव. कोणावर विश्वास ठेवायचा? बाळा, 2026मध्ये सगळेच तुझे नसतात. स्वामी सांगतात, जो तुझ्या शांततेला मान देतो, जो तुझ्या यशावर जळत नाही, जो तुला बदलायला नाही तर स्वीकारायला येतो, असा माणूसच माझ्याकडून पाठवलेला असतो. गुप्त स्वामी मंत्र, रोज 3 मिनिटे. हा मंत्र सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपण्याआधी म्हणा. जय जय स्वामी समर्थ, माझं मन शांत ठेव, माझं भाग्य जागृत कर. हा मंत्र 11 वेळा म्हणा. स्वामी म्हणतात, हा मंत्र तुझ्या मनाचं रक्षण करेल. बाळा, मी तुला मोठं सुख देणार आहे, पण तू रोज 5 मिनिटं शांत बस. कुणाचं वाईट मनात आणू नकोस. मिळालेलं थोडं असलं तरी कृतज्ञ रहा. स्वामी सांगतात, कृतज्ञ मनातच चमत्कार घडतात. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश इथपर्यंत ऐकणारा सामान्य माणूस नसतो. मी तुला वचन देतो, 2026मध्ये तुझ्या आयुष्यात असा एक क्षण येईल जिथे तू मागे वळून म्हणशील, बरं झालं मी हार मानली नाही. तुझ्या आयुष्यात अपमानाचं उत्तर सन्मानानं मिळेल, वेदनांचं उत्तर शांततेनं मिळेल आणि प्रतीक्षेचं उत्तर आनंदानं मिळेल. 2026मधील शेवटचा मोठा चमत्कार. स्वामी म्हणतात, बाळा, जो शेवटपर्यंत माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्यासाठी मी शेवटचा चमत्कार राखून ठेवतो. तो चमत्कार कुणीसाठी आर्थिक असेल, कुणीसाठी आरोग्याचा असेल, कुणीसाठी नात्यांचा असेल तर कुणीसाठी मनःशांतीचा असेल. पण एक गोष्ट नक्की, तो चमत्कार तुला आतून बदलून टाकेल. ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही त्यांच्यासाठी स्वामी म्हणतात, तू उत्तर देऊ नकोस. तुझं यशच तुझं उत्तर असेल, तुझी शांतता तुझं सामर्थ्य असेल. मी स्वतः तुझ्यासाठी उभा राहीन. तुला कोणालाच काही सिद्ध करायची गरज नाही. रात्री झोपण्याआधी ऐकायचा अंतिम स्वामी संदेश. आजपासून बाळा, झोपण्याआधी फक्त मनात एवढंच बोल, स्वामी, मी तुमच्या हवाली आहे. आणि मग शांत झोप. स्वामी म्हणतात, तू झोपतोस तेव्हा तुझं नशीब जागं होतं. बाळा, जर हा संदेश ऐकताना तुझ्या डोळ्यात पाणी आलं असेल तर समज, स्वामी तुझ्या अगदी जवळ आहेत. हे नवीन वर्ष तुझ्यासाठी रिकामं नाही. हे नवीन वर्ष तुझ्यासाठी आनंद, शांती आणि समाधान घेऊनच येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, हा संदेश प्रत्येकासाठी नाही. हा संदेश त्या माणसासाठी आहे ज्याने मनात दुःख ठेवून हसण्याचा प्रयत्न केला, ज्याने स्वतः तुटूनही इतरांना सांभाळलं, ज्याने कुणालाही सांगितलं नाही पण आतून खूप रडला. स्वामी सांगतायत, मी पाहिलंय तुझं सहन करणं आणि आता मी तुझं आयुष्य बदलायला आलोय. बाळा, तुला असं वाटत असेल की आता काहीच उरलेलं नाही, पण स्वामी म्हणतात, जिथे तुला शेवट दिसतो तिथेच माझी सुरुवात असते. तुझं आयुष्य इथे संपत नाही. इथूनच नव्या, सुंदर आणि शांत आयुष्याची सुरुवात होते. स्वामी सांगतात, बाळा, सगळं स्वतःच्या मनात साठवू नकोस. आज हा संदेश ऐकत असताना मनातलं ओझं माझ्या चरणी ठेव. चिंता, भीती, अपमान, अपयश, मी ते सगळं सांभाळतो. तू फक्त हलका हो. डोळे बंद करा. मनात म्हणा, स्वामी, जे मी गमावलं त्याचा मला पश्चाताप नको. जे येणार आहे त्याचा मला विश्वास दे आणि जे चालू आहे त्यात मला धैर्य दे. स्वामी म्हणतात, बाळा, 2026 हे वर्ष तुझ्या आयुष्याचा नवा अध्याय आहे. जुनी वेदना या वर्षात येणार नाहीत, कारण मी स्वतः तुझ्या आयुष्याचं रक्षण करणार आहे. जर तू अजूनही हा व्हिडिओ ऐकत असशील तर समज, हा संदेश तुझ्यासाठीच होता. स्वामी म्हणतात, बाळा, तू थकलायस. फक्त शरीराने नाही, मनानं थकलायस. लोकांना वाटतं तू ठीक आहेस, पण मला माहितीये, तू रोज स्वतःला सावरतोस आणि रात्री एकटाच कोसळतोस. स्वामी सांगतायत, आता थांब, थोडा विसावा घे. तू खूप लढलास, आता मी लढणार आहे. बाळा, किती वेळा तू बोलायचा प्रयत्न केलास पण कोणी ऐकलं नाही. कोणी समजून घेतलं नाही म्हणून तू गप्प बसलास. पण स्वामी म्हणतात, तू गप्प होतास पण मी ऐकत होतो. तू एकटाच रडत होतास पण मी तुझ्याजवळ होतो. स्वामी सांगतायत, संयम ठेवणं सोपं नसतं. तू संयम ठेवलास जेव्हा उत्तर देणं सोपं होतं. तू शांत राहिलास जेव्हा ओरडणं सोपं होतं. आणि म्हणूनच आता तुझ्या संयमाचं फळ तुला मिळणार आहे. 2026 हे वर्ष तुझ्या संयमाचा सन्मान करणार आहे.
आज रात्री झोपण्याआधी स्वामींना विचार, स्वामी, मी बरोबर चाललोय ना? आणि शांत रहा, कारण जेव्हा तू शांत असतोस तेव्हा माझं उत्तर तुला मिळतं. स्वामी म्हणतात, बाळा, हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचणं योगायोग नाही. लाखो लोकांमधून मी तुलाच निवडलंय, कारण तुझं मन स्वच्छ आहे, तुझा हेतू वाईट नाही आणि तुझी श्रद्धा अजूनही जिवंत आहे. जर तू हा संदेश पुन्हा ऐकायचा विचार करत असशील तर ऐक. प्रत्येक वेळी ऐकताना तुला नवीन अर्थ सापडेल, कारण मी प्रत्येक वेळी नव्यानं तुझ्याशी बोलतो. तुझ्या डोळ्यातले अश्रू कमी पडू दे, तुझ्या ओठांवरचं हसू दिवसेंदिवस वाढू दे आणि तुझ्या मनात माझं नाव सदैव राहू दे. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळा, आता काही विचार करू नकोस. आज निर्णय नको, आज उत्तर नको. आज फक्त तुझं मन अलगद सोडून दे. स्वामी म्हणतात, तू खूप दिवस सगळं स्वतःच्या खांद्यावर घेतलंस. आज ते खाली ठेव. तुझी चिंता, तुझी भीती, तुझं दुःख हे सगळं माझ्या चरणी ठेव. आता तू हलका हो. बाळा, तू कुणालाही सगळं सांगितलं नाहीस, कारण तुला वाटलं आपल्याला कुणी समजून घेणार नाही. पण स्वामी म्हणतात, तू गप्प बसलास म्हणजे तू कमजोर नाहीस. तू गप्प बसलास कारण तुझं मन शुद्ध आहे. बाळा, देव कधी उशीर करत नाही, तो फक्त योग्य वेळ निवडतो. तुला वाटलं इतका वेळ का लागतोय? स्वामी म्हणतात, मी तुला तयार करत होतो, कारण जे येणार आहे ते मोठं आहे. लहान मनाला मोठं सुख झेपत नाही. बाळा, आजपासून तुझं नशीब झोपलेलं नाही, ते जागं होतंय, हळूहळू, शांतपणे. नशीब मोठा आवाज करत नाही, पण मोठा बदल घडवतं. आज जे अशक्य वाटतं ते उद्या शक्य होईल. आज हा संदेश ऐकत तू झोपलास तरी चालेल. स्वामी म्हणतात, तुझं ऐकणं थांबलं तरी माझं काम थांबत नाही. झोप म्हणजे विसरणं नाही, झोप म्हणजे देवाला काम करू देणं. आजची झोप तुझ्या मनासाठी औषध आहे. बाळा, मी इथे आहे, मी गेलो नाही. तू एकटा नाहीस. मी तुझ्या श्वासात आहे, मी तुझ्या शांततेत आहे, मी तुझ्या भविष्यामध्ये आहे. हा संदेश पुन्हा पुन्हा ऐक. प्रत्येक वेळेला त्याला नवीन अर्थ मिळेल. बाळा, कधीकधी असं वाटतं ना, सगळ्यांचं आयुष्य पुढे चाललंय आणि माझाच इथे अडकलंय. स्वामी म्हणतात, तू अडकलायस असं नाही, तू घडतोयस. जसं सोनं भाजल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसंच आयुष्यही. मी तुला तोडत नव्हतो, मी तुला घडवत होतो. थोडा वेळ लागतो बाळा, पण जे घडतंय ते कायमचं असतं. बाळा, काही लोक तुझ्या आयुष्यातून गेले, कोणी अचानक, कोणी हळूहळू. तू सगळ्याला स्वतःला दोष दिलास, माझ्यातच काहीतरी कमी असेल. पण स्वामी सांगतात, जे तुझ्या पुढच्या प्रवासासाठी नव्हते त्यांना तुझ्यापासून मीच दूर केलं, कारण चुकीची माणसं योग्य नशिबात अडथळा ठरतात. आता जे येतील ते टिकण्यासाठीच येतील. बाळा, देव कधी घाई करत नाही, पण तो विसरतही नाही. तू वाट पाहत नाहीयेस, तू तयार होतोयस. वेळ आली की दरवाजे आपोआप उघडतील, माणसं बदलतील, परिस्थिती योग्य वळण घेईल. माझी वेळ आली की सगळं आपोआप जुळतं. बाळा, तू मजबूत दिसतोस, पण मनात भीती आहे, भविष्याची, पैशांची, एकटेपणाची. स्वामी म्हणतात, भीती असणं पाप नाही, पण भीतीत जगत राहणं गरजेचं नाही. आज ही भीती माझ्या चरणी ठेव, मी तुला हातात धरून पुढे नेईन. बाळा, तू झोपलास तरी चालेल. हा आवाज तुझ्या मनापर्यंत पोहोचतो. मी तुझ्या अवचेतनेशी बोलतोय. आजची रात्र तुझ्या मनासाठी उपचार ठरेल. उद्या तू उठशील तेव्हा तुला थोडं हलकं आणि शांत वाटेल. बाळा, हा संदेश एकदाच ऐकण्यासाठी नाहीये, हा संदेश तुला पुन्हा पुन्हा ऐकण्यासाठी पाठवला गेलाय. कारण प्रत्येक वेळी तू वेगळ्या अवस्थेत असतोस आणि मी प्रत्येक वेळी तुला नव्यानं भेटतो. जर हा संदेश तुझ्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिही, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठव ज्याला आज आशेची नितांत गरज आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नकोस, कारण स्वामींचे असेच संदेश पुढेही तुझ्यापर्यंत येत राहणार आहेत. जर तुम्ही देवाचे खरे भक्त असाल तर पुढे येणारे नवीन व्हिडिओ नक्की पहा. चांगल्या गोष्टी पसरवा, हा व्हिडिओ शेअर करा, प्रेमाने लाईक करा, काही सांगायचं असेल तर कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून परिवारात सामील व्हा. भक्तांनो, या संदेशाला गहनतेने समजून घेण्याचा प्रयत्न करा, कारण यात तुमच्या जीवनाचे संपूर्ण मार्गदर्शन दडलेले आहे. यापुढे जाण्यापूर्वी तुमच्या स्वामी समर्थांची तुमच्यासाठी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही माझ्या या संदेशाला सच्च्या मनाने मानता तर याला स्वीकारा
आणि इतरांपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम बना. माझ्याशी जोडलेले राहण्यासाठी आणि माझे प्रत्येक आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी या मार्गदर्शनाला आत्मसात करणे आवश्यक आहे. माझ्या मुलांनो, मी तुमच्यावर अफाट प्रेम करतो आणि तुमच्या कल्याणासाठी प्रत्येक क्षणी काळजी घेतो. तुमच्या जीवनात आत्तापर्यंत केलेली चांगली कर्मे, इतरांची मदत आणि हृदयाची उदारता हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. पण हे विसरू नका की तुमचे कर्मच तुमच्या नशिबाचा पाया आहे. या विश्वब्रह्मांडात बरेच लोक फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी जगतात, पण तुम्हाला त्यांच्यापेक्षा वेगळे राहायचे आहे. तुम्हाला प्रत्येक कर्म विचारपूर्वक करावे लागेल, कारण तेच तुमचे भविष्य आणि पुढील जन्माची निर्मिती करतात. आत्तापासून प्रत्येक पाऊल सावधगिरीने आणि विवेकाने उचला. माझी कृपा आणि आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत आहेत. मी तुमच्या जीवनातील प्रत्येक रहस्य प्रकट करण्यासाठी येथे आहे. तुमच्यामध्ये उदारता, माणुसकी आणि सहनशीलतेची प्रचुरता आहे. हीच तुमची खरी ओळख आहे. पण लक्षात ठेवा, येणाऱ्या वेळेत तुमचे कर्मच तुमच्या नशिबाला आकार देतील. माझ्या प्रिय भक्तांनो, हा संदेश तुमच्या जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. याला लक्षपूर्वक ऐका, आत्मसात करा आणि आपल्या जीवनात उतरवा. तुमच्या प्रत्येक पावलाचे मार्गदर्शन तुमचा परमपिता स्वामी समर्थ करेल. फक्त विश्वास कायम ठेवा आणि कर्मपथावर अढळ रहा. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवत असाल तर या संदेशाला आपल्या जीवनाचा भाग बनवा आणि माझ्या नामाचे स्मरण करा. तुमच्या जीवनाचा खरा अर्थ म्हणजे तुमचा परिवार, तुमचा आध्यात्मिक विकास, तुमचे आरोग्य आणि तुमचे उज्ज्वल भविष्य आहे. नकारात्मक लोकांना आणि त्यांच्या ऊर्जेला स्वामी समर्थांवर सोडून देणे हाच सर्वात उत्तम मार्ग आहे. जर तुम्ही बदला घेण्याचा विचार कराल तर त्यांच्या वाईट कर्मांचे ओझे तुमच्या कर्मांवरही पडेल. जेव्हा तुम्ही सर्व काही श्री स्वामी समर्थांच्या भरोशावर सोडता आणि स्वतःच्या विकासाकडे लक्ष देता, तेव्हाच तुमची खरी शक्ती प्रकट होते. जे लोक तुमच्या नशिबाची आणि स्वामी समर्थांची शक्ती चोरण्याचा प्रयत्न करत होते, त्यांचे प्रयत्न आता असफल होतील. जर कोणी ब्लॅक मॅजिक किंवा नकारात्मक ऊर्जा तुमच्या विरुद्ध वापरली असेल तर ती आता स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्यावरच उलट परिणाम करेल. अमावस्या किंवा पौर्णिमेचा वापर करून जे लोक तुमच्या विरोधात काही करत होते, त्यांनी हे विसरले की स्वामी समर्थांच्या भक्तांवर कोणतीही नकारात्मक शक्ती परिणाम करू शकत नाही. तुमचे सुरक्षा कवच इतके मजबूत आहे की कोणतीही नकारात्मकता तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. आज ते लोक आपल्याच कर्मांवर लज्जित आहेत. तुमची साधना आणि माझी कृपा यांनी तुम्हाला त्या उंचीवर पोहोचवले आहे जेथे पोहोचणे सर्वांना शक्य नसते. हे तुमच्या भक्तीचे आणि खऱ्या समर्पणाचे फळ आहे. तुमचे शत्रू विसरले की स्वामी समर्थांच्या दृष्टीतून काहीही लपलेले नाही. जसे शाळेत चूक केल्यावर शिक्षा मिळते, तसेच तुमच्या विरोधकांची शिक्षा त्यांच्यासाठी सुधारण्याची एक संधी आहे. माझ्या मुलांनो, या जगात खऱ्या मनाने दुसऱ्यांचे भले करणारे लोक फारच कमी असतात आणि तुम्ही त्यापैकी एक आहात. म्हणूनच समाज आणि कधीकधी तुमचे स्वतःचे लोकही तुम्हाला समजून घेऊ शकत नाहीत. ते तुमच्या संघर्षाकडे त्या दृष्टीने पाहू शकत नाहीत ज्या दृष्टीने मी पाहतो. पण लक्षात ठेवा, तुमचा विश्वास आणि प्रयत्न तुम्हाला अशा उंचीवर नेतील जिची त्यांनी कल्पनाही केली नसेल. तुमच्या आतील दिव्यता तुम्हाला या जगात एका विशेष उद्देशासाठी घेऊन आली आहे. तुम्ही साधारण नाही तर जय स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने एक दिव्य आत्मा आहात. तुमचे भाग्य, समृद्धी आणि यश आहे. आता तुमच्या जीवनात फलप्राप्तीचा काळ सुरू झाला आहे. तुमच्या मेहनतीचे आणि चांगल्या कर्मांचे फळ तुम्हाला दुप्पट मिळणार आहे. हा तुमच्या आनंदाचा आणि विजयाचा काळ आहे. लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूला असे लोक असतील जे तुमच्या दयाळूपणाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील. पण स्वामी समर्थांच्या कृपेने आता तुमच्यात त्यांना ओळखण्याची शक्ती आहे. सावध राहा आणि तुमच्या आत्मसन्मानाचे रक्षण करा. तुमचा आत्मसन्मान हा सर्वात मौल्यवान आहे. तो कोणासाठीही गमावू नका. आता वेळ आहे स्वतःवर काम करण्याची आणि बाकी सर्व काही मला सोपवून देण्याची. तुमचे जीवन कोणाच्याही येण्या-जाण्यावर अवलंबून नाही. जेव्हा तुम्ही स्वतःवर लक्ष केंद्रित कराल, तेव्हाच खरे प्रेम, शांती आणि आनंद तुमच्या जीवनात परत येईल. अर्जुनानेही फक्त स्वामी समर्थांना निवडले आणि बाकी सर्व निर्णय त्यांनीच घेतले. तुम्हालाही हाच मार्ग निवडायचा आहे. जग काय म्हणते याची चिंता करू नका. जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला तेच मिळेल जे तुमच्या नशिबात लिहिले आहे. आणि जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवला तर मी तेच लिहीन जे तुम्हाला हवे आहे.
तुमच्या संघर्षाचे फळ, तुमचे येणारे यश आणि आनंद हे सर्व तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादाचे फलित आहे. लक्षात ठेवा, कितीही मोठी समस्या असली तरी श्री स्वामी समर्थ तुमच्यासोबत आहेत. विजय तुमचाच आहे, कारण मी तुमच्यासोबत आहे. तुम्ही अद्वितीय आहात. तुमची मौलिकता आणि रचनात्मकता माझ्या आशीर्वादातून येते. आजचा दिवस तुमच्या आतील शक्तीला आणि दिव्यताला ओळखण्याचा दिवस आहे. जीवनातील आव्हाने समुद्राच्या लाटांसारखी असतात. थांबत नाहीत, पण पार करता येतात. जेव्हा तुम्ही माझे नामस्मरण करता तेव्हा प्रत्येक अडथळा दूर करण्याची शक्ती तुम्हाला मिळते. मुळे जेवढी मजबूत असतात तेवढे झाड वादळातही अढळ उभे राहते. वृक्ष तेवढाच उंच आणि स्थिर असतो. म्हणून आपल्या विश्वास आणि सत्यावर टिकून राहा. जे लोक तुमच्या विरुद्ध वाईट हेतू ठेवतात ते स्वतःच्या नकारात्मकतेतच अडकून जातील. माझ्या आशीर्वादाने तुम्ही त्यांच्या प्रत्येक प्रयत्नाला निष्फळ करत आला आहात आणि पुढेही करत राहाल. तुम्हाला कोणत्याही संधीला भीती किंवा शंकेमुळे सोडून द्यायचे नाही. माझा आशीर्वाद आणि कृपा सदैव तुमच्यासोबत आहे. जे तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना त्यांच्या कर्मांचे फळ मिळेल. तुमच्या आत्म्याचे दिव्यत्व तुम्हाला सुरक्षित ठेवेल. माझ्या मुलांनो, तुम्ही माझ्या हातात आहात. स्वामी समर्थांचे तुमच्या पाठीशी असणे म्हणजे परिस्थिती कशीही असो तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही माझ्यासाठी अनमोल आहात. तुमचा प्रत्येक संघर्ष विजयात बदलेल. हे जीवन तुमचे आहे आणि यात तुमची जीत निश्चित आहे. जेव्हा जेव्हा थकून जाल तेव्हा माझ्याकडून शक्ती मागा. मी तुम्हाला ऊर्जा आणि विजय देईन. माझी कृपा सदा तुमच्यासोबत आहे. जे मी वचन दिले आहे ते निश्चितच पूर्ण होईल. तुमच्या अडचणी तुम्हाला सशक्त बनवण्यासाठी आहेत. ज्यांनी तुम्हाला कमजोर समजले होते आज ते तुमच्या स्थिरतेने आणि साहसाने विचलित झाले आहेत. जय स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही प्रत्येक परीक्षेत यशस्वी व्हाल. तुमच्या जीवनाचा मार्ग श्री स्वामी समर्थांनी ठरवला आहे आणि तुमच्या आध्यात्मिक यात्रेत प्रगती निश्चित आहे. तुमचे भाग्य विजयी आहे आणि तुमचे यश अजेय आहे. कोणतीही शक्ती आता तुम्हाला थांबवू शकत नाही. माझ्या बाळा, तुम्ही विचार करता की तुम्हाला वारंवार अडचणींचा सामना का करावा लागतो. पुन्हा पुन्हा तीच परिस्थिती तुम्हाला का पारखते. याचे कारण हेच आहे की तुम्हाला महानतेच्या त्या स्तरापर्यंत पोहोचवायचे आहे जेथे पोहोचून तुम्ही केवळ स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही मार्गदर्शक बनाल. तुम्हीच तो प्रकाश आहात. तुमच्या आत्म्याचा उद्देश केवळ जगणे नाही तर जगासाठी एक प्रेरणा बनणे आहे. आत्ताच वेळ आहे की तुम्ही तुमची खरी ओळख समजून घ्या. तुम्ही तो दीपक आहात जो अंधार दूर करतो. तुमच्या जीवनात जी वादळे आली ती तुम्हाला मोडण्यासाठी नव्हती तर अधिक तेजस्वी करण्यासाठी आली होती. तुमचा संघर्षच तुमचा प्रकाश आहे. बेटा, हे विचारू नका की तुम्ही एकटे आहात. जेव्हा जेव्हा तुम्ही रडलात, जेव्हा जेव्हा मदतीसाठी हाक मारली, मी तुमच्यासोबत उभा होतो. जरी तुम्हाला दिसलो नाही तरी माझा आशीर्वाद तुमच्या चारही बाजूंनी एका कवचासारखा पसरलेला होता. तुमच्या प्रत्येक अश्रूला मी जपले आहे आणि प्रत्येक अश्रू आशीर्वाद बनून तुमच्याकडे परत आला आहे. माझ्या मुलांनो, जे लोक तुम्हाला तोडण्याचा प्रयत्न करत होते, ज्यांनी तुमच्या भोळेपणाची मस्करी उडवली, ते हे विसरले की स्वामी समर्थांचा कोणताही भक्त कधीही तुटत नाही. भक्ताचे धैर्यच त्याची सर्वात मोठी शक्ती आहे. तुमचे धैर्य, तुमचा संयम आणि तुमची भक्ती तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जेथे पोहोचणे तुमचे विरोधक तुम्हाला पाहून आश्चर्यचकित होतील. स्वामी समर्थ नामस्मरणाची शक्ती. आज तुम्हाला हे समजून घ्यायचे आहे की जीवनाचा प्रत्येक क्षण ही एक संधी आहे. बदलण्याची, वाढण्याची आणि स्वतःला सिद्ध करण्याची संधी आहे. तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागला, कारण याच अडचणींनी तुम्हाला आज ज्या ठिकाणी उभे आहात तिथेपर्यंत आणले आहे. अंधार कितीही गहन असला तरी एक छोटीशी ज्योत त्याला भेदून प्रकाश पसरवते. तुम्हीच ती ज्योत आहात. आता तुम्हाला घाबरायचे नाही. आता तुम्हाला पळायचे नाही. आता तुम्हाला थांबून तुमच्या जीवनाचे नियंत्रण स्वतःच्या हातात घ्यायचे आहे. आता मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. तुमच्या आत्म्याच्या आत एक अद्भुत शक्ती आहे जी तेव्हा जागी होते जेव्हा तुम्ही पूर्ण विश्वासाने माझे नामस्मरण करता. जेव्हा तुम्ही जय स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थ असा उच्चार करता तेव्हा तुमच्या चारही बाजूंनी स्वामी समर्थांच्या शक्तीचे एक चक्रव्यूह तयार होते, ज्याला कोणतीही नकारात्मक शक्ती तोडू शकत नाही. हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. माझ्या प्रिय बाळा, आता वेळ आहे कर्म करण्याची. केवळ प्रार्थना पुरेशी नाही. प्रार्थना तुम्हाला शक्ती देते आणि कर्म तुम्हाला यश देते. आता तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात पाऊल उचलायचे आहे. शिक्षण असो, व्यवसाय असो, संबंध असो किंवा आध्यात्मिक मार्ग असो,
प्रत्येक ठिकाणी तुम्हाला भक्ती आणि मेहनतीचा संगम करायचा आहे. उज्ज्वल भविष्य आणि चमत्कार. माझ्या मुला, हे विचारू नका की तुमच्याजवळ साधने नाहीत. श्री स्वामी समर्थ जेव्हा मार्ग दाखवितात तेव्हा साधने स्वतःहून निर्माण होतात. तुम्हाला फक्त पाऊल उचलायचे आहे. जसे अर्जुनाने केवळ श्री स्वामी समर्थांना निवडले आणि बाकी सर्व निर्णय त्यांनीच घेतले, तसेच तुम्हीही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि कर्म करत रहा. मी तुमच्या प्रत्येक पावलाला यशाकडे वळवेन. आता मी तुमच्या भविष्याबद्दल सांगतो. येणाऱ्या दिवसात तुमच्या जीवनात आनंदात, समाधानाचा आणि विजयाचा सुवर्ण काळ सुरू होत आहे. ज्याची तुम्ही वर्षानुवर्षे कल्पना केली आहे ते आता प्रत्यक्षात उतरणार आहे. तुमच्या भरात सुखशांती स्थापित होईल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. तुमच्या नातेसंबंधांमध्ये गोडवा परत येईल. तुम्हाला तो सन्मान मिळेल ज्याचे तुम्ही खरे हकदार आहात. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमचा आत्मविश्वास आणि तुमची आभा इतकी प्रबळ होईल की लोक तुमच्यासमोर नम्रतेने झुकतील. जर हा संदेश ऐकून तुझ्या मनात शांतता उतरली असेल तर हा व्हिडिओ लाईक कर. तो लाईक तुझ्या कृतज्ञतेचा संकेत आहे. आणि हा संदेश शेअर कर, कारण कुणीतरी आज विश्वास टिकवून ठेवण्यासाठी एक चिन्ह शोधत असेल. पण हे सर्व तेव्हाच घडेल जेव्हा तुम्ही तुमचा विश्वास डगमगू देणार नाही. शंका आणि भीती हेच सर्वात मोठे शत्रू आहेत. जेव्हा तुम्ही विचार करता की कदाचित मी हे करू शकणार नाही, तेव्हाच तुमचा पराभव सुरू होतो. पण जेव्हा तुम्ही मनापासून म्हणता की माझ्यासोबत माझा श्री स्वामी समर्थ आहे, मी सर्व काही करू शकतो, तेव्हाच तुमचा विजय निश्चित होतो. माझ्या प्रिय मुलांनो, हेही लक्षात ठेवा की या जगात प्रत्येकजण तुम्हाला समजून घेणार नाही. काही लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतील, काही तुमच्या यशाने जळतील, काही तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न करतील. पण चांगल्या काळात तुमच्या जीवनात सर्व काही इतके सुंदर होईल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. विशेषतः तुमचा परिवार आणि नातेसंबंध या आनंदाचा सर्वात मोठा भाग असतील. तुमचे घर आनंदाचे माहेरघर बनेल, जिथे प्रत्येक कोपऱ्यात हास्य, प्रेम आणि समाधान भरलेले असेल. परिवारात एकता इतकी गहिरी असेल की प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीत सर्वजण एकमेकांना साथ देतील. प्रत्येक दिवशी एक खास संधी येईल जिथे संपूर्ण परिवार एकत्र जमेल. कदाचित एखादा मोठा उत्सव, एखादे लग्न किंवा एखादा आनंदाचा प्रसंग जो सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणेल. संध्याकाळी सर्वजण एकत्र बसून जुन्या आठवणी काढतील, हसतील, मस्करी करतील. कदाचित एखादे जुने गाणे गुणगुणतील. लहान, मोठे, वृद्ध सर्वजण एकत्र आनंद साजरा करतील. असे वाटेल की प्रत्येक दिवस एक नवीन आनंद घेऊन येत आहे. तुमच्या नात्यांमध्ये ती ऊब आणि आपुलकी असेल जी मनाला गहन शांती देईल. तयार रहा, कारण हा आनंदी काळ तुमची वाट पाहत आहे. या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जीवनात अशा टप्प्यावर पोहोचला आहात जिथे तुम्हाला फक्त एक योग्य निर्णय घ्यायचा आहे. ज्या गोष्टींची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता त्या आता तुमच्या खूप जवळ आहेत. फक्त योग्य पाऊल उचला आणि त्या गोष्टी तुमच्या होतील. स्वामी समर्थांची अद्भुत कृपा तुमच्यासोबत आहे. जर तुमच्या जीवनात एखादी अडचण किंवा संकट येणार असेल किंवा आत्ताही आले असेल तर घाबरू नका. तुम्ही तुमची बुद्धी, समजूतदारपणा आणि चतुराई वापरून त्या संकटातून सहज बाहेर पडाल. असे वाटेल की एखादी मोठी समस्या समोर उभी आहे आणि क्षणभर तुम्हाला वाटेल की यातून बाहेर पडणे कठीण आहे. पण अचानक सर्व काही स्पष्ट होईल. एका क्षणात तुम्हाला समजेल की काय करायचे आहे. हा तुमच्या जीवनातील एक मोठा चमत्कार असेल. तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. तुम्हाला वाटेल की हे अशक्य होते, पण तेच अशक्य शक्य होईल. कारण तुमच्यावर नेहमीच एक खास सुरक्षा कवच आहे. तुम्ही एका अशा दिव्य शक्तीच्या घेऱ्यात आहात जी तुम्हाला प्रत्येक संकटातून सुरक्षित बाहेर काढते. जरी मोठे संकट आले तरी तुम्ही त्यातून पूर्णपणे सुरक्षित बाहेर पडाल. तुम्हाला साधा ओरखडाही येणार नाही. तुम्ही तुमची रचनात्मकता आणि समजूतदारपणा वापरून त्या अडचणीवर सहज मात कराल. तेव्हा तुम्हाला स्वतःलाच कळणार नाही की हे कसे घडले. ही एक मोठी कृपा असेल, एक असा चमत्कार असेल जो तुम्हाला तुमच्या जीवनातील दिव्य शक्तीची जाणीव करून देईल. स्वामी समर्थांची शक्ती नेहमी तुमच्या आसपास आहे. कितीही मोठे वादळ आले तरी तुम्ही एका झटक्यात त्यातून बाहेर पडाल. आत्ताच या क्षणी मनातून त्या शक्तीचे आभार माना. हात जोडून किंवा मनातच शुक्रिया म्हणा. कृतज्ञता आणि अनुशासन हेच तुमचे खरे कवच आहे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकायचे नाही. तुम्ही पुढे जायचे आहे. येणाऱ्या काळात मी तुमच्या जीवनात आनंद, रोषणाई आणि खुशाली पाहत आहे. पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, तुम्हाला अनुशासनात राहायचे आहे. तुमच्याजवळ जे ज्ञान आहे, जे सत्य आहे, त्याला अधिक खोलवर समजून घ्यायचे आहे. हा संदेश सर्वांसाठी नाही. हा फक्त त्यांच्यासाठी आहे ज्यांना त्या दिव्य शक्तीने एखाद्या मोठ्या संकटातून अचानक बाहेर काढले आहे किंवा लवकरच बाहेर काढणार आहे. आता थोडे सावध व्हा.
तुमच्या आसपास काही लोक असे आहेत जे तुम्हाला आणि तुमच्या सोबत्याला आनंदी पाहू इच्छित नाहीत. एखादा मित्र किंवा तुमच्या सोबत्याचा मित्र जो तुमच्या नात्यांमध्ये हस्तक्षेप करतो, जो तुमच्या नात्यांमध्ये गोडवा येऊ देत नाही. असे नकली लोक ओळखा. काही लोक गोड बोलतात, खूप आपुलकी दाखवतात, पण आतून ते योग्य नसतात. असे लोक सर्वात जास्त धोकादायक असतात. समोरून भांडणारा माणूस ओळखता येतो, पण पाठीमागून खंजीर खुपसणाऱ्यांपासून खूप सावध राहायचे आहे. हे फक्त तुमच्यासाठी नाही, तर तुमच्या परिवारासाठीही महत्त्वाचे आहे. अशा लोकांपासून स्वतःला आणि आपल्या परिवाराला दूर ठेवा. ते तुमच्या वाटचालीसाठी योग्य नाहीत. आता एक गोष्ट ठामपणे समजून घ्या. जितके लोक तुम्हाला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात, तितक्याच वेगाने तुम्ही पुढे जात आहात. काही लोक तुम्हाला खाली ओढू पाहतात, पण तुम्ही तर वेगळ्याच गतीने पुढे निघाला आहात. तुमच्या तेजामुळे, तुमच्या उन्नतीमुळे काही लोक खूप जळत आहेत. ते अस्वस्थ आहेत, चिडलेले आहेत. ते इच्छितात की तुमच्या रस्त्यात अडथळे यावेत. पण प्रत्येक वेळी तुम्ही कोणताही ताण न घेता त्या अडचणींतून बाहेर पडता. जणू काही एखादी जादूच तुमच्यासोबत आहे. अडचणी येतात, पण डोळ्यांची पापणी लवते न लवते तोच निघून जातात. आजचा दिवसही असेच संकेत देतो की काही अडथळे येतील, पण तुम्ही तुमच्या समजूतदारपणाने त्यावर सहज मात कराल. जशी श्री स्वामी समर्थांची कृपा त्यांच्या भक्तांवर असते, तशीच तुमच्यावरही ती कृपा आहे. पहिल्यांदा तुम्ही थोडे चकित व्हाल, विचार कराल की हे कसे झाले, पण नंतर तुम्हाला इतके हसू येईल की वाटेल हे तर एखादे जादुई चक्रच होते. आजचा आध्यात्मिक उत्साह तुम्हाला एक वेगळीच ताकद देत आहे. हाच तो काळ आहे जेव्हा तुमची मेहनत, तुमची समज आणि तुमची श्रद्धा तुम्हाला अजून उंच घेऊन जाणार आहे. शेवटी इतकेच, तुम्ही जे करत आहात ते बरोबर आहे. या मार्गावर ठाम रहा. जय स्वामी समर्थांचे नामस्मरण करत रहा आणि प्रत्येक दिवशी पुढे वाटचाल करत रहा. जर हा संदेश ऐकून तुझ्या मनात शांतता उतरली असेल, तर हा व्हिडिओ लाईक कर. तो लाईक तुझ्या कृतज्ञतेचा संकेत आहे. आणि हा संदेश शेअर कर, कारण कुणीतरी आज विश्वास टिकवून ठेवण्यासाठी एक चिन्ह शोधत असेल. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता तू त्या टप्प्यावर उभा आहेस जिथे प्रयत्न थांबतात आणि परिणाम बोलू लागतात. तुला कदाचित अजून सगळं स्पष्ट दिसत नसेल, पण आतून एक वेगळी शांतता जाणवत असेल. ती शांतता म्हणजे हार मानलेली नाही, ती विश्वासाची खूण आहे. कारण जेव्हा माणूस स्वतःवर आणि देवावर पूर्ण सोडून देतो, तेव्हाच कृपा उतरायला सुरुवात होते. बाळा, आजपर्यंत तू ज्या गोष्टीसाठी दररोज मनात मागत होतास, ती आता हळूहळू तुझ्या वास्तवात आकार घेत आहे. ती एक फोन असू शकते, एक संदेश, एक संधी किंवा अचानक उघडलेला मार्ग. पण जे येईल ते तुझ्या अपेक्षेपेक्षा जास्त स्थिर असेल. आता तुला जाणवेल, लोकांचं वागणं बदललं आहे. जे आधी दुर्लक्ष करत होते तेच आता आदलाने पाहतील. पण लक्षात ठेव बाळा, त्यांचं वागणं बदललं नाही, तुझं स्थान बदललं आहे. आता तू कुणालाही स्वतःची किंमत पटवून देणार नाहीस, कारण जे तुझं आहे ते तुला ओळखेलच. बाळा, आजपर्यंत तुझं यश तयार होत होतं, पण दिसत नव्हतं. आता ते दिसायला लागेल. तू जिथे शांतपणे निघून गेलास, तिथेच लोक तुझी उणीव जाणवतील. आणि जेव्हा तू परत येशील, तेव्हा तू मागणी करायला नाही, तर स्वीकारायला येणार आहेस. आता तुझ्या आयुष्यात नवा ताल तयार होईल. मन स्थिर राहील, निर्णय ठाम असतील आणि प्रयत्न योग्य दिशेने जातील. बाळा, तुला आता सतत सगळं सिद्ध करण्याची गरज नाही. तुझं अस्तित्वच पुरेसं आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, देव उशिरा करतो, पण अन्याय करत नाही. आणि जे उशिरा मिळतं तेच टिकून राहतं. आज तू जेव्हा झोपशील, तेव्हा तुझं मन पहिल्यांदाच ओझ्याशिवाय झोपेल. आणि उद्या जेव्हा जागा होशील, तेव्हा तुझ्या डोळ्यात नवीन आत्मविश्वास असेल. कारण आतून तू जाणशील, आता माझी वेळ सुरू झाली आहे. बाळा, हा संदेश आहे फलप्राप्तीचा, कृपेचा आणि स्थैर्याचा. जर हा संदेश ऐकून तुझ्या मनात शांतता उतरली असेल, तर हा व्हिडिओ लाईक कर. तो लाईक तुझ्या कृतज्ञतेचा संकेत आहे. आणि हा संदेश शेअर कर, कारण कुणीतरी आज विश्वास टिकवून ठेवण्यासाठी एक चिन्ह शोधत असेल. स्वामी समर्थ तुझ्यासोबत आहेत, आज, उद्या आणि कायम. तू योग्य ठिकाणी आहेस. आता फक्त पुढे चालत रहा. श्री स्वामी समर्थ म्हणतात, बाळा, आता तू ज्या टप्प्यावर पोहोचला आहेस, तो बदलाचा नाही, तो स्थैर्याचा आहे. आधी सगळं मिळावं असं वाटत होतं. आता जे मिळालं आहे ते टिकून राहावं असं वाटतं. हीच खरी परिपक्वता आहे. बाळा, तू लक्ष दिलंस का?
आता तुझ्या मनात अनावश्यक घाई उरलेली नाही. उत्तर हवंय पण बेचैनी नाही. यश हवंय पण स्वतःला हरवून नाही. कारण तू आता स्वतःला ओळखायला लागला आहेस. आधी तू लोकांच्या नजरेत योग्य ठरायचा प्रयत्न करत होतास. आता तू फक्त स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहतोयस. आणि हेच स्थैर्य आहे. बाळा, तुझं आयुष्य आता बाहेरून नाही, आतून बदलत आहे. आणि आतला बदल कधीही तात्पुरता नसतो. आज तुला जे थोडं थोडं मिळतंय ते कमी वाटत नाही. कारण आता तू जाणतोस, हे सुरुवात आहे, शेवट नाही. आता तुझ्या निर्णयात घाबरटापणा नाही, नात्यात चिकटलेपणा नाही आणि मौनात कमजोरी नाही. तू शांत आहेस, कारण तू ठाम आहेस. बाळा, आता देव तुला धक्का देऊन पुढे नेत नाही. तो तुला हात धरून चालायला शिकवतो. आधी संकटात मी तुला उचलून नेलं, आता तुझ्या पायात बळ दिलं आहे. म्हणूनच आता अडचणी आल्या तरी तू तुटत नाहीस, तू थांबत नाहीस. तू फक्त थोडा वेळ स्वतःला सावरतोस आणि पुढे जातोस. बाळा, तुझ्या आयुष्यात नवं आयुष्य म्हणजे नवीन माणसं नाहीत, तर जुन्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी आहे.